मयूर वाघमारे मागच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय भेदक मारा केला होता, हॅट्रिक, पहिली हॅट्रिक नोंदविणारा ओनली वन मॅन शो इन दिस टुर्नामेंट्स एकमेव मानकरी मिस्टर मयूर वाघमारे देवस संघाचा अतिशय भन्नाट खेळाडू. राईट आर्म हो देखील पहिला चेंडू तयार. हो अप्रतिम बॉलिंग बघूया. फलंदाज साहिल दरे टोटली बेट झाला, सफल झाला. अफलातून डिलिव्हरी. राईट आर्म हो द विकेट. षटक क्रमांक पहिला प्रगती पदार. 4 षटकांचा सामना असेल. जो जिंकेल तो जाईल सुपर 5 फ्रॉम 17 तारीख त्याविषयी संकष्टी चतुर्थी. जोरदार अपेल आणि अंपायरचं बोट आकाशाकडे अंतरालात आणि लेग बिफोर दमदार चेंडू जबरदस्त कोंडीत पकडला आणि पहिला धक्का जबरदस्त खराब डळमळी सुरुवात. पहिल्या विकेटचं बदन, पहिला ब्रेक तो संग्राम नित्य संघाची पहिली विकेट नामशेष नामहराम. डीजे धन्यवाद. यस अतिशय चांगला अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्पा, जबरदस्त बॉलिंग अटॅक. वंडावून फलंदाज नितल संघाचा अतुल काटे. राईट आर्म हो दे विकेट. मयूर वाघमारे तयार आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, चेंडू तो लॉंग ऑफला आणि मिळते 4 धावा. नेत्रदीपक फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू होता ओव्हर पिच. अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक फ्रॉम काटे बंधू. टोटल धावा झाल्या 1/4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटची मॅच, शेवटचा सामना, शेवटचा कलगीतुरा. 2 बलाढ्य संघ, एकीकडे टायगर 11 देवद आणि त्यांना 2 हात करतील. बिग फाईट संग्राम 11 नितलस, दोन्ही पनवेल तालुक्यामध्ये संघ आहेत. रायडा महोदय विकेट आउटसाइड द्यापशा. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, पंचांचा मात्र अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा, 1 बळी, 4 बॉल. काय बॉलिंग अटॅक, भन्नाट मारा, सुसाट मारा. मयूर वाघमारे तयार बॉलिंग मार्कवर. हो यस अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू जायला ऑन साईडला. 1 धावा मिळते संघाचा. टोटल स्कोर झाला 5 वर. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राहिला शेवटचा इनमेन 1 डॉस. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम मयूर वाघमारे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. वेग जरी कमी असला परंतु गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा, सोसावणारा बेछूट बॉल. रवींद्र काकडे आमचे सभापती, बेलपाडा गावातील डॅशिंग डायनामिक नगरसेवक सन्माननीय शत्रुघ्न काकडे यांचे बंधुश्री रवींद्र काकडे. आणि हा पुन्हा एकदा त्यांचा खरं म्हणजे संघ उद्या क्वालिफाईल. संघात चेंडू गेलाय, जबरदस्त अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग दरम्यान मिळतील 2 धावा आणि पहिलं षटक संपुष्टात. टोटल धावा झाल्या 7 धावा. 6 डिलिव्हरी हॅज बीन बोल्ड. टोटल स्कोर इज 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मयूर वाघमारे याचं हे बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ आणि नवीन गोल फिरला. टीम मीटिंग नको प्लीज. विषय सादर करीत आहे, लक्ष द्या. सर उठा. एकनाथ माळे आणि नवीन गोलंदाज शुभम पाडेल.
संघाच्या वजनात दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं वैयक्तिक पहिलं षटक. पहिल्या षटकात धावामध्ये 6 चेंडू 7 धावा 1 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस. शुभम पाटील संघाचा नवीन मीडियम पेसर. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट रनमॅन बॅकवर्ड गेले की बॅकवर्ड पॉईंट डिपिस्को पॉईंट. आणि हा चेंडू पुन्हा पुश केला चेंडू केला शॉर्ट फाईन लेगला पुन्हा येता एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 8 ओव्हर 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा सामना शेवटची लढत शेवटचा कलगीतुरा 2 बलाढ्य संघ. जो जिंकेल तो 17 तारखेला फायनल म्हणजे काळ्याच्या कीर्तनाला येतील. सुपर 5 मध्ये संघ क्वालिफाय होईल पात्र होईल. पात्र होण्यासाठी काय जबरदस्त बिग फाईट. एकीकडे नितलस दुसरीकडे देवा. मयूर वाघमारे रायगड प्रीमियर लीग मधलं ज्यांनी जी मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर. चला शुभम पाटील आणि हा प्रकार होता. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल झेलबाद. उंची काढली नाही. दुसरा धक्का देईल शुभम पाटील. दुसऱ्या विकेटचं बदन संग्राम नितले संघ. आणि नवीन फलंदाज येईल ओमकार पाटील. मागच्या सामन्याचा म्हटलं हिरो. 2,000 कॅश प्राइज. विस्फोटक फलंदाज धावांचं मशीन यंत्र रसायन मिसाईल. नवीन फलंदाज टोडाऊनचा फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार शुभम पाटील. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगले क्रिकेट चांगलं मैदान चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदी आली. 2 बलाढ्य संघ शेवटची लढत. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय वैकुंठवासी नारायण शेठ ग्रुप चषक. अतिशय जबरदस्त खानदान हे कुटुंब आहे. हो जोरदार अपेल. पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू होता. फलंदाज टोटली बीट झाला शफल झाला स्ट्रगल करतोय. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक मयूर वाघमारेच्या पावलावर पाऊल ठेवून तशीच प्रकारची गोलंदाजी भेदक गोलंदाजी. राईट आर्म महोदय विकेट खेळेल नवीन फलंदाज ओमकार पाटील. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक ऑन साईडला मिळेल. फक्त 1 धाव 100 कोच बिनी अचूक फिल्डिंग. संघाचा टोटल स्कोर झालाय 10 वर ना रे. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा थोडासा हवेमध्ये गारवा असल्यामुळे कदाचित खेळपट्टीने आपला नूर बदललेला आहे. गोलंदाजांना पूरक खेळपट्टी. आणि हे चांगलं टायमिंग बघूया. आणि फलंदाज या ठिकाणी तिसरा धक्का बसेल. फुलातून झेल आणि फलंदाज बाद होईल तो अतुल. बॅक टू द डगआउट. तिसऱ्या विकेटचा बदन डीजे उल्लू बनवून मामाला मी माझ्या अतिशय चांगलं एकनाथ माली. आणि नवीन फलंदाज कुणाल भोईर मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फलीतील फलंदाज. संघाला तारक की मारक उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 9 अशी अतिशय कमी जजबी वाजवी मामूली स्कोर. अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय भन्नाट चेंडू सुसाट वेगाने निघून गेला. आणि असे डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. या षटकात धावा मोजल्या फक्त इनिमिन 2 धावा. पहिल्या षटकात 7 धावा. काय बॉलिंग अटॅक केला. 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या फक्त इनिमिन 9 धावा. म्हणजे प्रति षटकामध्ये 4.5 धावांचा अस्टिंग रन रेट. पहिल्या मयूर वाघमारे 7 धावा दिल्या 1 बळी घेतला. त्याच्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून शुभम पाटील पुन्हा
सामना करायला जेव्हा जेव्हा उतरतोय मैदानी, अरे अटी तटीच्या सामन्यात केली कित्येकांची धुलदानी. शॉट मारताना बघून तोंडात बोट घातलं कैकानी, प्रतिस्पर्ध्याशी लढताना हिम्मत दावली या मर्दानी. ऐका. हॅलो, चला नवीन गोलंदाज सागर पाटील बॉलिंग मार्क तयार. तिसरं षटक प्रगती पदावर. आता मात्र थोडासा अटॅक करावा लागेल. नितल्या संघाला फार कमी धावसंख्या. पहिला चेंडू पुन्हा एकदा जाईल लेग स्लिपला, बघूया डिफाईन लेगला, आणि मिळेल फक्त एक धाव. 1 से ज्यादा कुछ बरी. टोटल स्कोर झाला 10 वर. असा बॅटिंग करून चालणार नाही. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. दे माय धरणी टाय रान उठावं लागेल. धावा फार कमी आहेत कारण प्रतिस्पर्धी संघ मयूर वाघमारे. टेन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. देवद विरुद्ध नितलस. 2 बलाढ्य संघ, ताकदवर, बलिष्ठ, बलवान. यस, पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. भेदक मारा. आणि नक्की नक्की यस. हॅलो, घेतलं नाव? नाव घेतलं तर इस माझे सभापती आणि बेलपाडे गावचे विद्यमान नगरसेवक, डायनेमिक पर्सनॅलिटी, कार्यसम्राट शत्रुनिधी काकडे यांचे बंधुश्री आमचे रवींद्र काकडे ही ऑनलाईन स्पर्धा बघतायत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची शुभेच्छा. आणि हा यस पुन्हा एकदा. हो, अप्रतिम फिल्डिंग. मिळेल फक्त 1 धाव. टोटल स्कोर नेऊन ठेवलाय. इनिमिन फक्त 11 धावा. 3 बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शुभम पाटील, सागर पाटील, मयूर वाघमारे. अतिशय गोलंदाजीचा जबरदस्त तोफखाना. पण इथलं संघ मात्र जबरदस्त बलाढ्य आहे. मागच्या सामन्यात बघा केपी श्रीनम सारख्या बलाढ्य संघाला. आणि हा पुन्हा झेल आहे या ठिकाणी. वास्तविक झेल घ्यायला हवा होता. जाऊ द्या लाव. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तिथं सावले. देवदवाले. घे भाई, जास्त धावा नाही आहेत. कशाला टेन्शन मध्ये घेत आहे? टेन्शन नेहमी सामना गमवतो. बिंदास केलायचं. बघा भारत एवढा हरतो आहे का टेन्शन त्यांना? कसलं काय सोर सुद्धा काय. आणि हा पुन्हा चांगला जबरदस्त चेंडू अप्रतिम दिली. पुन्हा त्या चेंडू गेला कॉर्नरला. मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली. संग्राम निवल नितला संघ 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि षटक क्रमांक 3 फिनिश. 18 चेंडू 16 धावा. नक्कीच यस. आणि एकही व्हाईट नाही. याला म्हणतात बॉलिंग अटॅक. त्यांना सांगितलं तर कॅप्टनने कुठल्या प्रकारचा व्हाईट फेकायचा नाही, कारण व्हाईट असा असतो एक एक्स्ट्रा बॉल जातो. 18 चेंडू 16 धावा. अतिशय कमी. लोएस्ट टार्गेट आतापर्यंतचा. राहिला शेवटचा स्पेल. आता मात्र नितल्या संघानं ना आव देखो ना ताव देखो, बस ठोक दे. इच अँड एव्हरी बॉल. तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. धावा फार कमी आहेत कारण प्रतिस्पर्धी संघ मयूर वाघमारे याचा हा ताकदवर संघ. टायगर 11 विरुद्ध संग्राम 11. चला शेवटचा गोलंदाज ऋतिक वाघमारे. यालाच मगाशी माटे लावले होते 10,000 नाही का? 3500 भेटले का? अच्छा ओके. जबरदस्त उखल पांढरे झाले होते. या सामन्यामध्ये आहे का कोणी? कुलशेम पाटील. विकेटला 500. एव्हरी विकेट ऋतिक वाघमारे. तुमचे मामा भरपूर आहे तिकडे गावात. 3 विकेटला 1000. विकेट हॅट्रिक फॉर 1000.
चला स्पीडअप करा प्लीज. फर्स्ट डिलिव्हरी. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. अतिशय प्रॉपर टायमिंग आणि फलंदाज बाद होईल. चांगला फटका होता परंतु जास्त उंची गाठलू शकला नाही आणि विकेट जाईल चौथी. कोणाला वाला ना मालक दीपेश पाटील अयो लय दिलवाला जय मला कलेक्शनचा नाव लय गाज वाला ना मालक दीपेश पाटील अयो लय दिलवाला जय मला कलेक्शनचा नाव. धन्यवाद धन्यवाद. यस अतिशय चांगलं सॉन्ग आहे. आणि चला उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. नवीन मिडल ऑर्डरचा फलंदाज. द न्यू बॅटर, न्यू कमर्स, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. विकास पावशे. संग्राम 11 इथला संघाचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज. गोलंदाज आहे ऋतिक वाघमारे. पहिल्या चेंडूवर पहिला बली. जबरदस्त बॉलिंग अटॅक. परिणामकारक मारा. पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. बोल्ड बाय ऋतिक वाघमारे फ्रॉम देवत. आणि हा हुक केलाय. जबरदस्त टायमिंग. जातील म्हणते 4 धावांसाठी. प्रॉपर टायमिंग. शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डब्याचा. आउटसाइड द लेग स्टंप होता आणि चेंडू जबरदस्त आपलातून पटका. या धावा करा म्हणजे अपेक्षित आहेत. सगळ्याचा टोटल स्कोर झाला आहे 22-22. धाव संख्या 22. जरी 41 धावा असल्यानंतर नक्कीच संग्राम 11 इथलं संघ यांना रडवू शकतो. देवत संघाला चांगला फटका. दमदार स्ट्रोक. बॅट्समॅन राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. बघूया. आणि फलंदाज बाद होईल. झेल होत आहे. जास्त मात्र लॉफ्टर उंची गाठत नाही कारण हवेचा परिणाम. वातावरण झाले थंड त्याच्यामुळे कदाचित गोलंदाजांना ही पूरक फेलपट्टी. आणखीन एक विकेट जाईल. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा कधी दिलेला वादा तोंडरे गावाचा. चांगलं सॉन्ग. नवीन फलंदाज प्रतीक. चला 3 बॉल झाले. 3 बॉल बाकी आहेत. शेवटचा अंतिम षटक. 4थं षटक प्रगतीपदावर ऋतिक वाघमारे यांच्या पठडीमधलं. येस आउटसाइड द्या स्टंप. पुन्हा एकदा प्रकट करण्याचा प्रयत्न. बघूया अप्रतिम डिलिव्हरी आणि मिळते 4 धावा. चांगलं टायमिंग. अपर कट करण्याचा प्रयत्न निघून गेलाय. पहिल्या याच्या षटकांमध्ये बघूया. षटकानंतर चौकार. धाव संख्या नेऊन ठेवली किती 26. अजूनही बॉल बाकी आहेत. 2 चेंडूवर 2 जर मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगला स्कोर. डिफेंडेबल स्कोर. सन्मानजनक धाव संख्या उभी करेल. संग्राम 11 नितलस विरुद्ध ऋतिक वाघमारे तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. चला स्पीडअप करा प्लीज. आणि हा पुन्हा एकदा चाईल चेंडू बॅकवर्ड स्पेलेगला. वेगाने धावाले झपावतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील 2 धावा. वाघाच्या चपलाईने संघाचा टोटल स्कोर झालाय 28. रायला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी लेट फ्रॉम ऋतिक वाघमारे. भांजे प्लीज बोलू नका. त्याला मारू द्या ना. हो यस पुन्हा एकदा जोरदार अपेल.
आणि फलंदाज बाद होईल. मिळेल फक्त एक धाव. टोटल धाव द्यायला 29 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 30 धावांची गरज. झाला तर लवकर आपला झाली ही शेवटची इनिंग. शेवटचा हात मारतोय उत्तर पूजा. हे दोघं पळालं बघा ना, डोक्याने ठेवलं इथं. सुनील पाटील आमचे कट्टर समर्थक, संदीप पाटील यांचे बंधुश्री. गुलशन भाई एकच वादा, गुलशन दादा फुल खिले आहे. गुलशन गुलशन. चला फिल्डिंग लावून घ्या. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 30 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 24. 7 चौक 28 म्हणजे बरोबर 7.5 धावा ठोकायच्या आहेत. ज्याला टोनगा कसं पाहतो माहित आहे. जायला एक एक आवाज आहेत रे. तर मिलिंद बायल पार्टी कुठं आहेत ते? कुठं आहे? इकडं आहे का? ते दुसरा मगाचे कुठे गेलं? ते एक सॅम्पल आलं तर नाही इथं होता ना मगाशी एक. अरे एक असाच आला होता एका टुर्नामेंटमध्ये. मला काय सांगू, तो संडास इथंच संडास केला त्याने स्टेजवर. बोला आता तो पण कसं माहिती आहे, चिरका आगला. एकदा झाड आगला तर उचलू शकतो, पण चिरका आगल्यानंतर काय करणार? चिरका आगलाय कसं सगळीकडे पसरताना हो. हां म्हणून याला काय करायचं माहिती, 90चा पॅक द्यायचा म्हणजे डायरेक्ट झोपला तर कुठे उठल तो. चला फिल्डिंग लावू घ्या आपले बाबा, टाइमपास नको. चला पहिली जोडी मयूर वगैरे या. जा बाबा उतरा बाबा लवकर जा बाबा प्लीज. तुमचे पाय धरतो, काल गाढवाचे झाले तुमच्या धरतो. जा बाबा. एक तर तुमचे लग्न झाले नाहीत, तुम्हाला कोणा झाले का? नाही दुसरे आहेत ना. सारखं पडेल लगीन कुठं आलंय? ज्याचं लगीन नाही तो सुखी. चला गुलशन पाटील पगार द्या. पाणी तिकडे किती पाणी दे त्यांना. चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर अतुल पाटील, संग्राम वेलेवाल नितल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. पहिला सलामीचा गोलंदाज, पाळीव गोलंदाज. चला सौरभ पाटील भेटूया अगेन एन अगेन. परवा संकष्टी आहे ना. येस मयूर पाटील यांना विनंती करतो जरा मोदक बिदक जास्त आणा जरा, नाही का? उपास आहे ना आता काय करणार. चला पहिली जोडी मिस्टर. चला बाबा लवकर जा प्लीज. अतुल जिंकण्यासाठी रिक्वाय 30 रन्स इन रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. गुलशन पाटील करमच्या स्पर्धेचे आहेत सीईओ. मयूर पाटील उठा, यायला अंगाला पाणी तापले. उठा तर आता. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. तब्बल 2 वाजलेले आहेत. अरे सौरभ काय टाइमपास करते, जा ना घरी. नाही इथं इनिंग तरी कर, म्हणजे आम्हाला तरी मोकळं कर. हा गेला तर 500 रुपये कटू दिला. कैलास फोरजी आणि सचिन कडू, सुनीलजी पाटील
रवी पाटील. चला प्लीज. एकच 4G, बाकी सगळे 3G. चला पहिली जोडी सलामीचा फलंदाज समाधान वाघमारे आणि नॉन स्ट्रायकरला मयूर वाघमारे. वाघमारे बंधूंची ही भन्नाट जोडी. राईट आर्म ऑन द विकेट. आणि हा पहिलं चेंडू हवेमध्ये आणि व्हॉट अ मॅच. पण तो गेला फलंदाज मात्र समाधान वाघमारे. पण तो मयूर वाघमारे यातून तुम्हाला जायचं आहे. एवढ्या लवकर आनंद व्यक्त करू नका प्लीज. नितलसवाले आहेत. नितलसवाल्यांचं माझं नशीब चांगलं आहे. KPC इनामपुरी बघा जिंकता जिंकता हारला म्हणजे निसटता विजय. आणि वंडांचा फलंदाज जाईल. कॉम्रेड भेडू समंगडी नॉन स्ट्रायकरला. पहिला फलंदाज पहिला जबरदस्त धक्का. जर मयूर वाघमारे याला मात्र आता खेळावं लागेल. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्याला घ्यावी लागेल. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. अप्रतिम बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा. एकही धाव नाही. संघाची धाव संख्या 0वर 1-0. अरे इथं कशाला फ्लाईट. इथं भीती वाटते. पहिलं विमान कसलं होतं ना 1979. भूतभीत आहेत का अजून. नाही ना आहेत. आणि हा येस अकोटा हाफ ट्रॅकर. जबरदस्त टायमिंग. आणि हा या ठिकाणी सीमा रेषे लगत. दॅट शुड बी ह्यूज स्ट्रोक. झुंबड झुंबड. काय चला गाणं बघा. काला कोंबडा लाल कोंबडी. जो काले होते आहे मजबूत होते आहे. निग्रो बघा कसा घामटा काढतात बघितलं की नाही. नसेल तर जा तिथं पाठीमागे YouTube ओपन करा. हो येस पुन्हा एकदा आक्रमण. टायमिंग शॉट जाईल सीमा रेषे बाहेर. आणखीन एक तडाखा. मिळते 4 धावा. टोटल स्कोर झालाय 10वर. प्रशांत पाटील कॅप्टन किरवली संघाचा. किरवली संघाचा. किरवली संघाचा. मंगेश पाटील ऑलराऊंडर. बायकर मॅन या नावाचा. दरम्यान या नावाचा. धन्यवाद धन्यवाद. ये शुभम पाटील काय फ्लो मध्ये आलाय. दमदार बॅटिंग. अफलातून ट्रिमेंडस बॅटिंग. मयूर वाघमारे जिंदा. संघाची धावसंख्या 10 राहिल्या फक्त. इनमेन 20 धावांची गरज. फटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. बॉलिंग मार्कवर अतुल काटे. हो मॅग्निफिशंट स्ट्रोक 4 धावांसाठी. बघा फटके मशे बघा या ठिकाणी. मिड विकेट नंतर लॉंग ऑन नंतर पॉइंट अशी ही चौपर टोळेबाजी. म्हणजे कुठलाही स्ट्रॉंग कमी नाही. धावसंख्या झाली 14. धावा पाहिजे 16 धावांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त योगदान. परफॉर्मन्स एक्झिबिशन प्रात्यक्षिक. आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम मिस्टर शुभम पाटील फ्रॉम देवा. टायगर 11. टायगर आहे. आणि हा पुन्हा खोदून काढलाय. मिळेल फक्त 1 धाव. सांगा टोटल स्कोर झाला 15वर. स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये षटक क्रमांक पहिलं फिनिश्ड. धावांमधल्या 15 आणि स्ट्राईक रोटेट कर मात्र शुभम पाटील इज बॅटिंग ऑन 15. आणि जिंकण्यासाठी 15 म्हणजे अर्धा टप्पा क्रॉस केलाय. जिंकण्यासाठी अर्धा टप्पा पार करायचा आहे. 15 धावा. धावसंख्या जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 18 चेंडू 15 धावा.
फार सोपं समीकरण म्हणजे प्रति षटकामागं तुम्हाला ठोकायचे आहेत. एन मीन 5 धावांचं टार्गेट, कमी टार्गेट. तेजस पाटील ऑलराऊंडर खेळ दाखवतो मैदानावरी. तेजस पाटील ऑलराऊंडर खेळ दाखवतो मैदानावरी. न ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. येस नक्की. अजून त्यांची टीम एक बाकी आहे ना उद्या, परवा. अच्छा काल्याच्या कीर्तनाला. येस. आणि नवीन गोलंदाज हो बॉलर प्रमोद पावशे. खेळेल स्ट्राईकला शुभम पाटील. इज बॅटिंग ऑन 50. नॉन स्ट्राईक मयूर वाघमारे. 8 to get ऑफ द टोटल स्कोर इज 15. अच्छा यस. व्हाईट कार्डवर का जाऊ द्या भाऊ. प्रमोद पावशे तुम्हाला एंट्री भेटत व्हाईट कार्डवर. पण तुमचा काय पहिला संघ झाला गेला बाद झाला की नाही. आता तुम्ही तरी चांगले केला. आणि फलंदाज बाद होईल. मोठा फटका मारायच्या नादात खरं म्हणजे अटॅक करायला नको होता. तर थोडं वाजू बाला बॉल बरेच बाकी आहेत. शुभम पाटील चांगला फॉर्म मध्ये लय मध्ये आला होता. आणि बॉल खरं म्हणजे त्यांनी स्कोरिंग करायला पाहिजे ती. पण यांचा घामटा काढते तो. प्रमोद पावशे तयार. थोडं स्पीडअप करा प्लीज. शेवटची मॅच. आणि हा पुन्हा चिकी सिंगल, क्विक सिंगल. कारण म्हणजे अशा जेव्हा मोठे फटके नसतील त्याच्यानंतर चिकी सिंगल गेल्यावर भर संघाचा टोटल स्कोर झाला आहे 16. राहिला युनिमेन 14 धावांची गरज. रिक्वायर्ड 14 रन्स. बॉलिंग मार्को तयार. संग्राम येले व नितला संघ. प्रमोद पावशे जरा स्पीडअप करा प्लीज. रे थांबू नका प्लीज. आणि हा पुण्याचा तंत्रशुद्ध पटका चेंडूसाठी बेस्ट पॉइंटला वेगन आलाय. बॅकवर्ड पॉइंटला मिळाले एक धाव. संघाची धाव संख्येला 17 आणि 13 धावांची गरज. दुसरं षटक प्रगती पदावर. अजूनही बॉल बाकी आहे म्हटलं. 2 balls to go. प्रमोद पावशे चांगला बॉलिंग अटॅक केला. पहिल्या षटकात जर धावा झाल्या नसत्या नक्कीच संग्राम येले नेतल्या संघ जबरदस्त कमबॅक केला असता. शेवटी आधुनिक क्रिकेट आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी दमदार गोलंदाजी केली होती. 2 balls to go. डावकऱ्यात आता फलंदाज. जोरदार बेल. पंचांचा मात्र नकार असेल. अतिशय चांगली डिलिव्हरी. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी. तर उद्याचा जो लॉर्ड्स आहे आणि पुण्याचा हलक्या हातानं पुष्केला टॅप केला. चेंडू बदललाय.
हो चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग बिटवीन द विकेट, जिथं एक धाव त्याचं कन्वर्ट केलंय, रूपांतर केलं 2 धावेमध्ये. आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. टोटल धावा झाल्या 19 आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये 11 धावांची गरज. 5.5 धावांचं टार्गेट असेल. सांग मला, मी सांगतो. तर पहिला सामना बरोबर 6:30 रिपोर्टिंग पिसारबे आणि बेलपाडा. दुसरा सामना असेल औश 11 खेरणे विरुद्ध रोहिंदन शी आणि व्यार शेशी पेंदर विरुद्ध एकटपाडा आणि चैतन्येश्वर खुटारी ओवे नाम. पहिले दोन्ही संघाला विनंती करतोय, जर तुम्ही ऑनलाईन मॅच बघत असाल, पिसारबे आणि बेलपाडा बरोबर 6:30 रिपोर्टिंग करायची आहे. उद्या त्याचा लॉट आहे डी लॉट, ABCD नंतर E नंतर P. चला बॉलिंग मार्क होता यार, नवीन गोलंदाज साहिल दरे. चला 12 मध्ये 11. फक्त 2 षटकांचं काम आहे, 2 षटकारांचे काम आहेत, 2 छक्क्यांचं काम आहे. चला प्लीज स्पीड ऑफ युअर गेम. हॅलो. आणि हा पहिल्या जनरल केलेल्या पोस्टला 1 धाव मध्ये राहिले बॉल 11 आणि 10 म्हणजे 10 धावांची गरज. 11 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना, उत्तरोत्तर रंगत जाणारा, प्रत्येक चेंडू गणिक. जाऊ द्या रे बा, आता शेवटचे किती 2 ओव्हर आहेत. माईक चेंज करून फायदा काय आता. नाही आमचा नाही अटकत. साहिल दरे. तर शो मॅच. हो दॅट इज शुड बी वाईट डिलिव्हरी. अतिशय चांगला निर्णय पंचांचा. मात्र बघूया IPL थांबलं, त्याने बघितलं खरोखर वाईट असेल, त्याच्या मनाला पटला आणि चांगला निर्णय. आणि जिंकण्यासाठी फक्त इनमीन 9 धावांची गरज. टोटल स्कोर इज 21. येस, शो मॅचला पहिली ओव्हर टाकतो कोण, तेजू. हो येस, पुन्हा एकदा कमबॅक. काय सामना आहे बघूया. पहिली धाव, पहिला वाईट, त्याच्यानंतर परत निर्धाव. 9 धावांची गरज आणि बॉल बाकी आहेत 10 बॉल बाकी आहे. 10 balls to go, required, needed, essential 9 runs after 10 ball. 10 balls to go, required 9 runs. 9 धावा, 10 चेंडू, 10 चेंडू 9 धावा. आणि हा यस, पुन्हा एकदा 4 रन, 4 runs. मंगेश तेजस मारतात 4 सिक्सर, मारतात 4 सिक्सर, मारतात 4 सिक्सर. अनिल पाटील तो लाभला संघाला भारी फिनिशर, भारी फिनिशर, संघाला भारी फिनिशर. त्याला 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. सोपा आव्हान, जुजबी, वाजबी, किमान, मापक आव्हान. साहिल दरे याच्या चेंडू केलेला आक्रमण. नऊ चेंडू 5 धावांची गरज. यावर्षी मात्र शेकोड्या दिसत नाही ना, गेल्या वर्षी शेकोड्या भरपूर होत्या, थंडी कमी आहे. हां नाही, गेल्या वर्षी 22 जानेवारीला काहीतरी होती राम मंदिराचं, मला माहिती आहे. इथं सर्वांनी टोप्या घातल्या होत्या. नाही टोप्या घातल्या होत्या ना, माहिती आहे मला. चला स्पीड ऑफ. एक नंतर रामाचं गाणं लाव रे बाबा. आणि हा यस, पुन्हा प्लेसमेंट चांगली आहे.
परंतु फलंदाज बाद होईल आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजून 5 धावांची गरज. रिमेनिंग 8 बॉल. चला बाबा लवकर निघा बाबा. गाठ सगळ्यांनी घालून ठेवा ना नाही का. चलो दौड़ो दौड़ो. भूषण वाघ मारे. असं काय रे चालले. कधी ह्यो चालू होते तर कधी तो बंद होत आहे. अरे दौर मार दो छोक दे. पाच धावांची गरज आहे. एक स्ट्रोक का काम आहे खाली. एक छक्के का काम आहे. आम्हाला पण मोकळं करा. तुम्ही मोकळे व्हा. यस रुपेश तांडेल. गुलशन पाटील. चला स्पीड ऑफ. नवीन फलंदाज. अजून बॉल किती आहेत रे बा. 7 बॉल 5 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम साहिल दरे. तो काय गुलशनचं लक्ष आहे ना रे. आपण झोपला तरी गुलशन आहे ना. गुलशन लाव आता. पैसे काय असतील तर 400-500 रुपये लाव. कोणाचे. गुलशन तोरीच घालताय. अच्छा अच्छा मिलिंद पाटील. पण 17ला काय सगळं काय वेज दिवस आहे. आणि पुन्हा एकदा खरा फिल्डिंग. पण तू यस 1 धावामध्ये 2 धावा नशीब घेतल्या नाही. राहिल्यापैकी 4 धावा. अंतिम आजच्या रात्रीमधले हे शेवटचं अंतिम षटक 6 मध्ये करायचे आहेत. 4 धावा जर मगाशी पहिल्या षटकात जर 15 धावा नसते आले ना तर नक्कीच अतिशय सामना अजूनही हाय व्होल्टेज आला असता. तरीही मागच्या सामन्यात बघा 2 धावा असताना देखील शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली केपीसी इनामपुरी. चला हे बाबा मीटिंग नको प्लीज. नंतर घ्या मीटिंग. आता गेल्यानंतर तर फास्ट घ्या. फास्ट फास्ट नाही तर फास्ट. काय सागर पाटील पाहिजे पारगावचा. हा त्याला बोलव रे मस्त की. 6 वाजता इथं टच होणार. तुम्ही नेणार पण तो येणार. देखो हाय. चला शेवटचं षटक. ओमकार पाटील मागच्या सामन्याचा हिरो. मयूर पाटील उठा दा बस झालं. हेलो चलो पहली गेंद ओमकार पाटील की. जरा फास्ट घ्यावं. काय टाइमपास लावले तुम्ही. या सामन्याला फार वेळ लावला तुम्ही. फिनिश. यस धमका धन. चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे लवकर प्लीज. आणि सुपर 5 मध्ये गेलाय तो टायगर 11 देवस संघ. दमदार प्रदर्शन आणि संग्राम 11 इथल्या संघाने जबरदस्त साथ दिली. जाताना घरी जरा सावकाश जा. वेगाने गाड्या चालवू नका प्लीज. आणि कुठे कुठे प्यायला वगैरे बसू नका प्लीज. चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.